नमस्कार भक्तांनो. महाराष्ट्राच्या मातीत वारी या शब्दाला एक वेगळीच आणि सर्वोच्च स्थान आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत ऊन पावसाची पर्वा न करता पंढरपूरला पोहोचतात. विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवण्यासाठी त्यांची पावले आपोआप पंढरीच्या दिशेने पडू लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का, शेगावच्या गजानन महाराजांचे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे एक अतूट आणि गुप्त नाते आहे. महाराज स्वतः परब्रह्म होते. ते कधी विठ्ठल रूपात, कधी दत्त रूपात, तर कधी राम रूपात भक्तांना दर्शन द्यायचे. श्री गजानन विजय ग्रंथात उल्लेख आहे की संतांचे मन हे नेहमी पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणावर स्थिर असते. शेगावात राहूनही महाराज आपल्या भक्तांना पंढरीची वारी घडवून आणायचे. हा अद्भुत चमत्कार समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावे लागेल. शेगावात बापूना नावाचा एक अतिशय गरीब, भोळा आणि निष्पाप विठ्ठल भक्त राहत होता. बापूना इतर जगासाठी कदाचित वेडा किंवा साधा माणूस होता, पण त्यांचे अंतःकरण सोन्यासारखे शुद्ध होते. त्याचे आयुष्य केवळ दोन गोष्टींभोवतीच फिरत होते. एक म्हणजे आराध्य दैवत पंढरीचा विठ्ठल आणि दुसरे म्हणजे शेगावचे गजानन महाराज. दरवर्षी आषाढी वारी जवळ आली की बापूनाच्या मनात विठ्ठल दर्शनाची ओढ निर्माण व्हायची. तो वारकऱ्यांचे दिंडे पाहायचा, टाळ्यांचा आवाज ऐकायचा आणि त्याचे डोळे विठ्ठलाच्या आठवणीने भरून यायचे. पण एका वर्षी त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली. खिशात एक रुपयाही नव्हता, पायात बूट नव्हते आणि शरीरात ताकदही कमी होती. त्याला पंढरपूरला जाणे अजिबात शक्य नव्हते. वारी निघून गेली, पण बापूना शेगावातच राहिला. त्याचे मन पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी घुटमळत होते. तो अत्यंत व्याकुळ झाला. लोक त्याला चिडवू लागले, "काय रे बापूना, यावर्षी विठ्ठलाने तुला बोलवले नाही का?" लोकांचे टोमणे आणि विठ्ठलाचा विरह सहन न झाल्यामुळे बापूना रडत रडत थेट गजानन महाराजांच्या मठात आला. महाराज त्यावेळी ध्यानास्थ बसले होते. बापूनाने महाराजांच्या चरणावर आपले डोके ठेवले आणि त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी महाराजांचे पाय ओले झाले. बापूना म्हणाला, "माऊली, मी यावर्षी पंढरपूरला जाऊ शकलो नाही. माझ्या विठ्ठलाला मी भेटू शकलो नाही. माझे नशीब एवढे वाईट आहे का? तुम्ही तर साक्षात गुरु आहात. माझी ही अडचण दूर करा." भक्ताने मारलेली हाक जर खरी असेल तर देव कधीही शांत बसत नाही. गजानन महाराजांनी बापूनाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य हास्य आले. महाराजांनी बापूनाच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, "बापूना, तू पंढरपूरला जाऊ शकला नाहीस म्हणून काय झाले रे? अरे, हा तुझा विठ्ठल आणि ती रुक्माई तुझ्यासाठी स्वतः शेगावात आले आहेत. जरा डोळे उघडून समोर बघ." जसा महाराजांचा वरदहस्त बापूनाच्या डोक्यावर पडला तशी बापूनाची दृष्टी बदलली. समोर जे दृश्य दिसले ते पाहून बापूना जागेवरच गोठला. तिथे समोर वाघाच्या कातड्यावर बसलेले दिगंबर गजानन महाराज नव्हते, तर तिथे साक्षात कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल आणि बाजूला माता रुक्माई उभी होती. विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळावरील चंद्रकोर आणि ते दिव्य तेज संपूर्ण खोलीत पसरले होते. बापूनाने आनंदाच्या भरात ओरडायला सुरुवात केली, "विठ्ठल प्रगटले! माझे विठ्ठल! रुक्माई शेगावात आले!" तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांना सुरुवातीला वाटले की बापूना वेडा झाला आहे. पण जेव्हा त्यांनी गजानन महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा महाराजांच्या शरीरातून विठ्ठलाच्या मूर्तीसारखा प्रकाश बाहेर पडताना सर्वांना दिसला. महाराजांनी बापूनांना घरात बसूनच कोणत्याही पैशांशिवाय आणि वारी न करता साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घडवून आणले होते. तर भक्तांनो, या अद्भुत लीलेतून आपल्याला खूप मोठी शिकवण मिळते. देव भावनेचा भुकेला असतो. देवाला तुमच्या पैशांची, मोठ्या गाड्यांची किंवा डामडौलाची गरज नसते. बापूनाकडे पैसे नव्हते, पण त्याचे प्रेम शुद्ध होते. संतांचे परब्रह्म रूप गजानन महाराज आणि विठ्ठल हे वेगळे नाहीत. हरी आणि हर हे एकच आहेत. जेव्हा तुम्ही गजानन महाराजांची मनापासून सेवा करता तेव्हा ती सेवा थेट विठ्ठलाच्या चरणी पोहोचते. अंतःकरणाची शुद्धता जोपर्यंत आपल्या मनात अहंकार, द्वेष किंवा संशय असतो तोपर्यंत देव आपल्याला दिसत नाही. जेव्हा आपण बापूनासारखे निष्पाप होतो
तेव्हा देव स्वतः आपल्यासाठी धावून येतो. तर माझ्या लाडक्या गजानन भक्तांनो, अशी आहे माझ्या शेगावच्या माऊलीची अगाध आणि विठ्ठलमय लीला. जर तुमची भक्ती खरी असेल तर तुम्हाला कुठेही दूर जाण्याची गरज नाही. तुम्ही शेगावातच तुमच्यासाठी पंढरपूर बनेल आणि तुमचे महाराजच तुमच्यासाठी विठ्ठल बनतील. जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला प्रॉमिस केले होते, आता वेळ आली या 2 अत्यंत पवित्र ओव्यांची. जेव्हा तुम्ही रोज सकाळी पूजा करता तेव्हा श्री गजानन विजय ग्रंथातील या 2 ओव्या नक्की म्हणा. तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल तोची हा गजानन केवळ, भक्त का जावासाठी भूमीवर, प्रगटला हा शेगावचा राणा सत्वर. या ओव्यांचे स्मरण करून महाराजांसमोर हात जोडा. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि विठ्ठल माऊलींची अखंड कृपा तुमच्या परिवारावर राहील. तुम्हाला आजची विठ्ठल दर्शनाची कथा कशी वाटली? तुमच्या मनातही पंढरीच्या विठ्ठलाची आणि शेगावच्या माऊलींची अशीच ओढ आहे का? आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा अत्यंत पवित्र आणि भावूक व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या आषाढी वारीच्या पवित्र काळात प्रत्येकाला माऊलींच्या या दिव्य लीलाचे दर्शन घडेल. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये संपूर्ण श्रद्धेने जय गजानन किंवा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री गजानन महाराज की जय लिहायला अजिबात विसरू नका. अशाच दिव्य आणि सत्य धार्मिक कथांसाठी तुमच्या लाडक्या शेगाव दरबारावर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. योगीराज सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. गण गण गण.